आणि त्याचे प्रश्नही कोणी या जरांगे पाटील यांच्या आवाज तरी मिळाला. पण जसं आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ओबीसीचा आवाज आता वरती आणतो, त्यांचं प्रतिनिधी पुढे आणतो आणि एका प्रकारचं असणारं ओबीसीचं पूर्ण नेतृत्व आघाडीने करतंय, तशाच पद्धतीने आम्ही असणारं जरांगे पाटील ही गरीब मराठ्याचं प्रतिनिधित्व मध्ये बहुजन विकास आघाडी किती ठिकाणी जागा लढवणार आहे? अजून काही आम्ही डोकं लावलेलं नाही. राज ठाकरेंवरती टीका केली म्हणून गाड्या फोडण्यात आल्या, असं करणं कितपत? माझं म्हणणं आहे, ज्यांनी गाड्या फोडल्या त्या सगळ्यांना असणारं अरेस्ट केलं पाहिजे आणि कडक कारवाई केली पाहिजे. कायदा कोणाच्या हातामध्ये घेण्याचा अधिकार कोणालाही नाही आहे. राजकीय नेते असताना टीकाही होणार, चांगली टीकाही होणार आणि वाईट टीकाही होणार. याचं ठरवलेलं आहे पब्लिक नेता असताना. त्या सगळ्यांना सरकारने अरेस्ट केलं पाहिजे. NCP शरद पवारांचं उत्तर देत नाही आहे. त्याच्यानंतर उद्धव ठाकरे सेनेचं असताना जे आहे त्याला पत्र देत नाहीत. तुम्ही उत्तरं का देत नाही? भूमिका तुमच्या पक्षाची काय ती मांडा. ओके, थँक्यू, धन्यवाद.